हॅलो एव्हरीवन, माय नेम इज पूजा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरात बोलली जाणारी वाक्य. त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं आपलं वाक्य आहे, आता उठा. इंग्लिशमध्ये म्हणणार वेकअप नाव. अंघोळ कर. इंग्लिशमध्ये म्हणणार टेक अ बाथ. टेक अ बाथ. चेहरा पुस. वाईप युअर फेस. वाईप युअर फेस. बूट घाल. विअर युअर शूज. माझा पेन कुठे आहे? इंग्लिशमध्ये म्हणणार वेअर इज माय पेन. पेनच्या ऐवजी मी दुसरं काही लावून एक वेगळं वाक्य बनवू शकतो, जसं की माझी वही कुठे आहे? वेअर इज माय नोटबुक. माझी घड्याळ कुठे आहे? वेअर इज माय वॉच. हे टेबलावर आहे. इंग्लिशमध्ये म्हणणार इट्स ऑन द टेबल. तुला शाळेसाठी उशीर होईल. इंग्लिशमध्ये म्हणणार यू विल बी लेट फॉर स्कूल. असे प्रकारचे वाक्य आपण नेहमी बोलत असतो. तिथे शाळा लिहिलं, शाळेच्या ऐवजी तुम्ही दुसरं काही वापरू शकतो, जसं की कॉलेज, क्लास, ऑफिस. असं वापरून आपण एक नवीन वाक्य तयार करू शकतो, जसं की तुला क्लाससाठी उशीर होईल. तेव्हा इंग्लिशमध्ये म्हणू शकता यू विल बी लेट फॉर क्लास. तुला कॉलेजसाठी उशीर होईल. यू विल बी लेट फॉर कॉलेज. बॅग भर. पॅक युअर बॅग. केस विंचर. इंग्लिशमध्ये म्हणणार कोम युअर हेअर. पटकन तयार हो. इंग्लिशमध्ये म्हणणार गेट रेडी टू फास्ट. लाईट बंद कर. तेव्हा आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो टर्न ऑफ द लाईट. दार बंद कर. क्लोज द डोर. दार लॉक कर. लॉक द डोर. चाव्या नीट ठेव. तर इंग्लिशमध्ये म्हणणार कीप द कीज प्रॉपरली. मला पाणी आण. ब्रिंग मी वॉटर. आता पाण्याची ऐवजी तुम्ही काही घेऊ शकता, जसं की मला चहा आण. तर इंग्लिशमध्ये म्हणणार ब्रिंग मी टी. मला कॉफी आण. ब्रिंग मी कॉफी. मला वही आण. ब्रिंग मी नोटबुक. काही या प्रकारे. पुढचं वाक्य बघूया. गोंधळ करू नको. इंग्लिशमध्ये म्हणणार डोंट मेक नॉईस. ते तिथेच ठेव. आपण हे वाक्य बरेचदा बोलत असतो. आता एखादी वस्तू आपण म्हणतो ना, ती तिथेच ठेव. तर इंग्लिशमध्ये म्हणणार कीप इट देअर. पुढचं आहे फरशी पुस. तर फरशी पुस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॉप द फ्लोअर. फरशी झाड किंवा झाडू मारतात. इंग्लिशमध्ये म्हणतात स्वीप द फ्लोअर. खोली साफ कर. क्लीन द रूम. जेवत असताना खेळू नको. इंग्लिशमध्ये म्हणणार डोंट प्ले व्हाईल इटिंग. घरात धावू नको किंवा पळू नको. हे वाक्य आपण लहान मुलांना नेहमी सांगत असतो. तेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणू शकता डोंट रन इन द हाऊस. आता घरात धावू नको. धावण्याची ऐवजी मी म्हटली खेळू नको. त्या इंग्लिशमध्ये म्हणणार डोंट प्ले इन द हाऊस. आता पुढचं वाक्य आहे मला आठवण करून दे. त्या तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणू शकता रिमाइंड मी. मी विसरलो. हे वाक्य आपण बऱ्याच वेळा बोलत असतो. तेव्हा इंग्लिशमध्ये म्हणणार आय फॉरगॉट. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.